अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पत्रकार परिषदेला या ठिकाणी उपस्थित असलेले 1982 मध्ये ज्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस म्हणून काम सुरू केलं असे रविभाऊ खांडेकर, 1990 मध्ये भारतीय जनता पार्टीला विजय मिळवून देताना जी तेव्हाची भाजपा होती त्यामध्ये अत्यंत सक्रिय भूमिका असलेले किरण भाऊ पातुरकर, त्यांचा वर्तमानातला परिचय देत नाही कारण की तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. विद्यार्थी परिषदेपासून पूर्ण वेळ कार्यकर्ते असलेले आणि नंतर युवा मोर्चाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते असलेले आणि प्रदेशातल्या राष्ट्रीय स्तरावरच्या जबाबदाऱ्या या तिन्ही नेत्यांनी सांभाळल्या, म्हणजे किरण भाऊंनी पण सांभाळली आहे. दिनेशजी सूर्यवंशी या ठिकाणी आहे. किरणताई महल्ले ज्या अमरावतीच्या दुसऱ्या महापौर होत्या त्या आणि पहिल्या महापौर ज्या होत्या महिला महापौर त्या विद्याताई देशपांडे, त्यांचे सुपुत्र विद्याताईंचे सुपुत्र या ठिकाणी आहे. किरणताई महल्ले आज इथे या पत्रकार परिषदेला हजर राहणार होत्या, पण वसंतराव धोत्रे यांच्या पत्नीचं निधन झाल्याने त्यांच्या आप्तेष्ट असल्यामुळे आणि शिवाजी शिक्षण संस्थेतले संबंध असल्यामुळे त्यांना तिथे जावं लागलं, म्हणून त्या इथे येऊ शकलेल्या नाही, त्या राहणार होत्या. आपल्या युवावस्थेपासून युवा मोर्चामध्ये आणि नंतर भारतीय जनता पार्टीत काम करणारे वर्तमानातील भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव, युवा मोर्चापासून प्रारंभ केलेले 90च्या पूर्वी, मी सगळ्यांचा जो परिचय देतो 1990च्या पूर्वीचे कार्यकर्ते आहेत. जयंतराव ढेहनकर या ठिकाणी आलेले आहेत. अगदी सुरुवातीच्या काळापासून भाजपात सक्रियपणे कार्य करणाऱ्या संध्याताई टिकले इथे आहेत. गंगाताई खारकर कुटुंबीय हे 90च्या पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचं कुटुंब आहे, त्यांचं प्रतिनिधित्व करणारे आहे. आणि विद्यमान वर्तमान कार्यकारिणीतील महासचिव सतीशजी करेसिया, चेतनजी पवार, आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आपले विवेकजी कलोती, युवा मोर्चाचे अध्यक्ष कौशिकजी अग्रवाल, सुरुवातीपासून काम करणाऱ्या रश्मीताई नामंदर आमच्या नगरसेविका, सुरेखाताई लुंगारे, अनिता राज, जगदीशजी तांबे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष कुणाल टिकले, अतकरेजी, गंगाधर खारकरचा उल्लेख केला मी, हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मिलिंद मांबल आहेत. आज ही महत्वाची पत्रकार परिषद यासाठी बोलवली आहे की अमरावती आणि बडनेरा या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये कमळ नाही, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नाही, महायुतीचे उमेदवार आहेत आणि दोन्ही ठिकाणी आम्ही महायुतीला समर्थन दिलेलं आहे. आम्ही महायुतीच्या सोबत आहोत. काल माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये सभा झाली आणि या सभेमध्ये आम्ही सगळेजण उपस्थित होतो. त्यापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये आमदार रवी राणा यांचं, उमेदवार रवी राणा यांचं या कार्यालयामध्ये, भाजपच्या लक्ष्मण स्मृती कार्यालयामध्ये आम्ही जोरदार स्वागत केलं. आमचे सर्व कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी, बूथ प्रमुखांपासून सगळे लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी होते. देवेंद्रजींनी काल अतिशय स्पष्ट शब्दामध्ये भाजपाची भूमिका जाहीर केली आहे की बडनेरामध्ये आम्ही आमदार रवी राणा यांच्या सोबत आहोत आणि अमरावतीमध्ये आम्ही महायुतीच्या आमच्या उमेदवार सुलभाताई खोडके यांच्या सोबत आहोत. पण अमरावती शहरामध्ये आमच्या एक असं निदर्शनास आलेलं आहे की ज्यांनी गेली 2 दशकं भाजपावर प्रेम केलं नाही असे एक उमेदवार, म्हणजे त्यांचं नाव घेऊन सांगायचं, पत्रकार परिषदेत नाव लपवायचं नसतं, जगदीश गुप्ता हे भाजपावर क्लेम सांगायला निघाले आहे की मी भाजपाचा उमेदवार आहे, भाजपाचा समर्थित उमेदवार आहे आणि मीच भाजपाचा खरा प्रतिनिधी आहे. या पद्धतीचा क्लेम त्यांनी भाजपावर सांगणं सुरू केलेलं आहे. आता सध्या त्यांना त्यांचं हिंदुत्व अतिशय दाटून आलेलं आहे आणि भाजपाविषयीचं प्रेम अतिशय दाटून आलेलं आहे. त्यांचं तुम्हाला माहिती आहे, कल्पना आहे की गेल्या 4 दिवसापूर्वी त्यांचं भाजपाने निष्कासन केलं. अनेक पत्रकार देखील युवा पिढीतले आहेत, त्यांना देखील जुनं तुम्हाला अभ्यास असतो मला माहिती आहे, पण अनेकदा तो त्या घटनांच्या वेळी आपण नसतो म्हणून त्या स्मरणात नसतात. पण हे त्यांचं दुसरं निष्कासन आहे. भारतीय जनता पार्टीत पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दलचं हे त्यांचं दुसरं निष्कासन आहे. तर काल परवा त्यांचं निष्कासन केल्यानंतर काल परवा जगदीश गुप्तांची रॅली पार्टी कार्यालयातला आमचा जो अटेंडंट आहे, आमचा कार्यकर्ता जो ऑफिस उघडतो तो एकटा कार्यालयात असताना ती सगळी ते आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी कार्यालयामध्ये शिरली. कार्यालयाच्या ओट्यावर, कार्यालयाच्या आतमध्ये येऊन, कार्यालयाच्या ओट्यावर येऊन स्वागत करून त्याचे फोटो व्हायरल केले
आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये भाजपाने निष्कासित केलेल्या उमेदवाराचा तोच जणू काही अधिकृत उमेदवार आहे या पद्धतीने त्यांचं स्वागत झाल्याचे फोटो व्हायरल झाले. मला असं वाटतं की हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे नैतिकतेला धरून नाही, हे नैतिकतेला धरून नाही. आम्ही जेव्हा महायुतीचं काम करतो आहे तेव्हा आम्ही एखाद्या काँग्रेसच्या कार्यालयात घुसणं, दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयात घुसणं, शिरणं आणि तिथले फोटो व्हायरल करणं हे नैतिकतेला धरून नाही. पण हे कृत्य जगदीश गुप्ता यांनी केलं आणि या अशा प्रकारच्या पोस्टमुळे आणि अशा प्रकारचं वातावरण जे उभं करतायत या वातावरणामुळे अनेक मतदारांच्या मनामध्ये संभ्रम आहे. तो संभ्रम दूर करण्यासाठी आज आम्ही अधिकृत आमची भूमिका मांडत आहोत की आम्ही महायुतीच्या पाठीशी आहोत. एक गोष्ट अशी आहे की आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की जगदीश गुप्ता 1990 मध्ये भाजपाचे आमदार म्हणून निवडून आले होते. 1995 मध्ये अधिक मतांनी निवडून आले होते. त्यानंतर सलग 3.5 वर्ष ते मंत्री होते. 1999च्या निवडणुकीमध्ये त्यांचा डॉक्टर सुनील देशमुखांनी पराभव केला. 99 नंतर 2004 मध्ये त्यांना पुन्हा उमेदवारी दिली. तेव्हा प्रचंड मताधिक्याने सुनील देशमुखांनी त्यांचा पराभव केला. दरम्यान ते जरी भाजपाचे विधानसभेतले उमेदवार होते तरी त्यांना 2000 मध्ये विधान परिषदेची पण उमेदवारी दिली होती. तिथेही ते निवडून आले होते. सलग 22 वर्ष भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्या 22 वर्षाच्या उमेदवारीमध्ये 2 वेळा ते अमरावतीतून निवडून आले आणि ते विधान परिषदेवर आमदार असतानाच त्यांचं जे एककल्ली धोरण होतं की भारतीय जनता पक्षाचे काम करणारे जे पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यांचं खच्चीकरण करणं, मनमानी करणं, एककल्ली कारभार करणं, मैं बोले सो कायदा, हम बोले सो कायदा, मी जसं म्हणेल तसाच पक्ष चालला पाहिजे, मी असं म्हणेल तसंच कार्यकर्त्यांनी चाललं पाहिजे. या कारभारापायी त्यांनी अनेकदा निर्णय पक्षविरोधी घेतले. उदाहरणासाठी जर आपल्याला सांगायचं झालं, सगळं मी जुनं काढतोय, कबरीच्या आतलं काढतोय. अनंत गुढे, रासू गवई आणि बच्चू कडू अशी तिरंगी लढत जेव्हा अमरावती लोकसभा मतदारसंघात झाली होती तेव्हा आमच्या युतीचे उमेदवार अनंत गुढे असताना जगदीश गुप्ता यांनी खुलेआम बच्चू कडू यांचं काम केलं होतं. ह्या सगळ्या कारवाया बघता 2009ची निवडणूक आली आणि 2009 मध्ये भारतीय जनता पक्षाने डॉक्टर प्रदीप शिंगोरे यांना उमेदवारी दिली. या डॉक्टर प्रदीप शिंगोरे यांच्या उमेदवारीच्या वेळी याच जगदीश गुप्ता यांनी, ज्यांनी एकेकाळी या शहरामध्ये 49,000 मतांनी विजय मिळवलेला होता शेखावतांच्या विरुद्ध, त्या जगदीश गुप्तांनी भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे समर्थक हे रावसाहेब शेखावतांच्या पाठीशी उभे केले होते आणि भाजपाचा दारुण पराभव करण्यासाठी सिंहाचा वाटा हा जगदीश गुप्ता यांचा होता. त्यानंतर जगदीश गुप्ता यांना पक्षातून निष्कासित करण्यात आलं. पक्षातून 6 वर्षासाठी निष्कासित केल्यानंतर जगदीश गुप्ता यांनी जनकल्याण नावाची आघाडी स्थापन केली आणि या आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने जनविकास आघाडी स्थापन केली. या दोघांनी युती केली आणि आम्हाला याच्यातल्या जनविकास आघाडीवर प्रकाश टाकायचा नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. पण जनकल्याण आघाडी तयार करून जनकल्याणच्या माध्यमातून ज्या ज्या प्रभागांमध्ये, ज्या ज्या वॉर्डांमध्ये भाजपा लढते आहे तिथल्या भाजपाच्या उमेदवारांना पराभूत करण्याचा प्रयत्न ते हारले पाहिजे यासाठी उमेदवार देऊन पूर्ण ताकद पणाला लावून अमरावतीतून कमळ संपवण्याचं काम जगदीश गुप्ता यांनी त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केलं. त्यानंतरचा घटनाक्रम असा आहे की 2014 मध्ये डॉक्टर सुनील देशमुख भाजपामध्ये आले. पूर्ण देशभर आपल्याला कल्पना आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये भाजपाचे वारे वाहत होते. त्याही निवडणुकीमध्ये जगदीश गुप्तांचा जो रोल होता, भूमिका होती, ती भाजपाच्या बाजूने नव्हती. 2019च्या निवडणुकीमध्ये देखील सुनील भाऊंच्या विरोधामध्ये त्यांनी प्रत्यक्ष सुलभाताई खोडके पंजावर उभ्या असताना सुलभाताईंचं त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी काम केलं. 2 लोकसभा निवडणुका झाल्या. आज नरेंद्र मोदींवर तुम्ही प्रेम दाखवताय, पंतप्रधानांवर प्रेम दाखवताय. दोन्हीही मोदींच्या म्हणजे 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये तुम्ही एखाद्या वेळी कुठलं तरी समर्थनाचं पत्र काढलं, पण तुमची भूमिका भाजपाला प्रचंड मतांनी विजयी करण्याची किंवा मित्र पक्षाला विजयी करण्याची तुमची ठोस भूमिका दिसलेली नाही. या सगळ्याचा परिणाम असा आहे की तुम्ही आजपर्यंत भारतीय जनता पार्टी 1909 पासून खुलेपणाने
तर 2024 पर्यंत तुम्ही भारतीय जनता पार्टी संपवण्याचं काम केलं. अगदी शेवटचं ताजं जर उदाहरण द्यायचं झालं तर 2017 साली गेली याची निवडणूक झाली, महानगरपालिकेची निवडणूक झाली. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने लक्षणीय यश मिळवलं. 45 जागा भारतीय जनता पार्टीच्या विजयी झाल्या. त्या निवडणुकीमध्ये आज आमच्याजवळ इथे काही उमेदवार बसलेले आहेत. बोलणं उचित नाही म्हणून ते बोलणार नाहीत, पण त्यांच्या प्रभागामध्ये ते पॅनल पाडण्यासाठी पूर्ण ताकद जगदीश गुप्ता यांनी भाजपाचे पॅनल पाडण्यासाठी लावली. अजून एक मधलं उदाहरण सुटलं की जेव्हा भाजपाजवळ एकही आमदार या जिल्ह्यामध्ये नव्हता, भाजपचं कार्यालयाची स्थिती खराब होती आणि जगदीश गुप्ता यांनी भाजपाच्या कार्यालयाला कुलप ठोकले होते निष्कासित केल्यानंतर की हे कार्यालय आमचं कार्यालय आहे, आम्ही हे कार्यालय तुमच्या ताब्यात देणार नाही. तेव्हा आज इथे बसलेले हे जे सगळे नेते आहेत, मी तो उशिरा आलो भाजपामध्ये, विचार परिवारामध्ये काम करत होतो, भाजपाशी संबंध होता, भाजपाचाच वोटर होतो, भाजपाच्या परिवारातच जन्म झालेला होता, पण भाजपाचा सक्रिय पदाधिकारी उशिरा झालो. पण प्रत्यक्षदर्शी पत्रकार म्हणून आपल्यासोबत होतो. त्यावेळी याच कार्यकर्त्यांनी ते ताळे तोडून भाजपावर म्हणजे अधिकृत भाजपाच्या ताब्यामध्ये कार्यालय आलं होतं. तेव्हा आमचे विभागीय संघटन मंत्री डॉक्टर रामदासजी आंबटकर हे इथे ठाण मांडून बसायचे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय प्रतिकूलतेमध्ये किरण पातुरकर असतील, दिनेश सूर्यवंशी असतील, रविभाऊ खांडेकर असतील, जयंत ढेहनकर असतील, किरणताई महल्ले असतील, ही जी सगळी टीम आहे यांच्या नेतृत्वात असंख्य नावं घेता येतील. या सगळ्या टीमनी, डॉक्टर प्रदीप शिंगोरे आज अस्तित्वात नाहीत, यांनी सगळ्यांनी अत्यंत मेहनत करून भाजपाचं कमळ हे अमरावतीमध्ये जिवंत राहिलं पाहिजे यासाठी अक्षरशः प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलं. यांनी कमळ वाचवलं. मधल्या काळामध्ये एक प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा होता की कसंही करायचं आणि विधान परिषद निवडणूक जिंकायची, आणि म्हणून डॉक्टर रणजित पाटलांना उमेदवारी दिली. बी.टी. देशमुख सरांसारखे ज्येष्ठ अतिशय श्रेष्ठ देखील उमेदवार रिंगणामध्ये असताना आणि अमरावतीतल्या भाजपला प्रतिकूलता असताना अमरावतीच्या भाजपनी सामान्य कार्यकर्त्यांनी ताकद लावून रणजित पाटलांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला असताना आताही भाजप निवडून येऊ नये म्हणून याच जगदीश गुप्ता यांनी खुलेआम कांचनमालाताई गावंडे नावाच्या उमेदवार रिंगणामध्ये उतरवल्या होत्या. त्यांचे बूथ यांनी टाकले होते, त्यांचा प्रचार यांनी केला होता आणि कांचनमालाताईंचं काम करून यांनी रणजित पाटलांना हरवण्याचा प्रयत्न केला होता. रणजित पाटील निवडून आले, ही गोष्ट वेगळी. यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा रणजित पाटील उभे राहिले, याच्या आधीची जी निवडणूक झाली त्यावेळी देखील त्यांच्या शिक्षण संस्थेतल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आदेशाने त्यांच्या सहकाऱ्यांनी खुलेआमपणे काँग्रेसचे उमेदवार किरण सरनाईक यांचा प्रचार केला. ही कथा जगदीश गुप्ता यांची आहे. त्यामुळे आज ते भाजपाचाच मी आणि मी भाजपा वाचवायला निघालो आहे आणि त्यांचे समर्थक की भाऊ म्हणजे भाजपा हे जे चित्र आहे हे 90, 95, 99 पर्यंत सीमित होतं. 99 नंतर काही काळ जर सोडला तर नंतरची पूर्ण कारकीर्द ही त्यांची भाजपा विरोधात राहिलेली आहे, भाजपासाठी वादग्रस्त राहिलेली आहे, भाजपाच्या विरोधातच राहिलेली आहे. आणि म्हणून अमरावती भारतीय जनता पार्टी पूर्णपणे सुलभाताई खोडके यांच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे आज त्यांनी भगवे शेले पांघरून भगवे झेंडे हातामध्ये घेऊन जो भाजपाचाच मी आहो असा तऱ्हेचा जो माहोल त्यांनी सुरू केलेला आहे, या माहोलला मतदारांनी बळी पडू नये. सुलभाताई खोडके यांनाच समर्थन आपलं द्यावं, त्यांनाच मत एवढ्यासाठी द्यावं की खऱ्या अर्थाने जर भाजपाची सत्ता महाराष्ट्रात आणायची असेल, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये भक्कम आणि हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वात जर आणायचं असेल तर अमरावतीमध्ये बडनेरामध्ये महायुतीलाच मतदान केलं पाहिजे. हा संदेश आपल्या मार्फत आम्हाला द्यायचा आहे. हे जे सध्या भाजपा प्रेमाचं पांघरून आहे, ही झूल पांघरलेली आहे, ही मतदारांना भ्रमित करण्यासाठी आम्ही पांघरलेली आहे. एवढं मी माझं निवेदन थांबवतो. तुमचे प्रश्न असतील तर काही उत्तरं मी देईल, काही यांना सगळ्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे, हे देखील त्याच्यावर बोलू शकतो. जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते तुषारजी भारतीय यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यांनी पक्षादेश न मानता त्यांनी त्या उमेदवाराच्या विरोधामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये उमेदवारी दाखल केली आहे. तुषारजी भारतीय यांचं पक्षाने त्यांना देखील निष्कासित केलेलं आहे. आम्ही वर्तमान भारतीय जनता पार्टीने पूर्णपणे पाठिंबा हा रवी राणांना दिलेला आहे.
ही कथा एवढ्यासाठी आहे की तुषारजी भारती कालपर्यंत त्यांनी भाजपा विरोधातली कुठलीही भूमिका घेतलेली नाही, त्याच्यामुळे त्यांचा पूर्व इतिहास भाजपा विरोधातला नाही, काल त्यांनी चूक केलेली आहे. त्याच्यामुळे आता आम्ही तुषारजी भारती यांच्या विरोधातच काम करणार आहोत, आम्ही त्यांना समर्थन करणार नाही. त्यांच्याकडे जे केलेले कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांना परत आणण्याची आमची भूमिका आहे. सैन्य जे असतं ते भावनिक असतं आणि भावनिक सैन्याला वाऱ्यावर सोडून चालत नाही. मोर्चावर सेनापतीवर कारवाई झालेली आहे आणि याच्या पुढे जर कार्यकर्ते ऐकणार नाही तर आम्ही त्यांच्यावर, आमचा पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल. पण काही दिवस हे त्यांना समजवायला लागतात, ती समजवण्याची आमची भूमिका आहे. ही गाथा आम्ही भारतीयांची एवढ्यासाठी वाचू शकत नाही की जेव्हा गुप्ता भाजपच्या विरोधात उभे होते तेव्हा मात्र तुषार भारती भाजपच्या सोबत उभे होते, ही तेवढीच वस्तुस्थिती आहे. आज काल परवा भावनेच्या भरामध्ये त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, ते विरोधात गेलेले आहे. कदाचित भावनेच्या भरात नसेल, विचारपूर्वक पण त्यांनी घेतला असेल, त्याचे दुष्परिणाम ते भोगतील. पण आम्ही तिथे तुषार भारतीयांच्या बाजूने नाही, स्पष्टपणे नाही. आम्ही रवी राणांच्या बाजूने आहे, आम्ही महायुतीच्या सोबत आहे. एक दुसरा प्रश्न होता दर्यापूरचा. दर्यापूरमध्ये आमच्या एका मित्रपक्षाने तिथे बुंदिले यांना समर्थन दिलेलं आहे आणि बुंदिलेंची उमेदवारी तिथे सुरुवातीला असं वाटत होतं की खूप जोरात आहे. पण आम्ही त्या मित्रपक्षांनी त्यांचं काय करायचं, त्यांच्यावर कारवाई करायची नाही करायची हा वरच्या महायुतीच्या सर्व नेत्यांचा निर्णय आहे. कारण की तिथे एकनाथराव शिंदेंना दिलेली जागा आहे, तर एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार एकत्र बसून त्या संदर्भातला निर्णय घेतील. पण आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून तिथे ॲक्टिवली जे आमचे महायुतीचे उमेदवार आहे अभिजित अडसूळ त्यांच्या प्रचारासाठी उतरलो आहोत. आज आमचे 70% कार्यकर्ते हे अभिजित अडसूळांच्या पाठीशी उभं करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही उपस्थित आहोत, आम्ही त्यांचा प्रचार करत आहोत. आमच्या स्तरावर भाजपा तीनही मतदारसंघामध्ये, 3 मतदारसंघ महायुतीला गेले आहेत, बडनेरा, अमरावती आणि दर्यापूर, या तीनही मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टी ही महायुतीसोबत राहिली पाहिजे या दिशेने अमरावती शहर भाजप आणि जिल्हा भाजप पूर्णपणे प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहे. तिन्ही जे बंडखोर उमेदवार आहेत त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई झालेली आहे. मित्रपक्षांनी जी त्यांना उमेदवारी दिली आहे या संदर्भातला निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार एकत्र बसून करतील, हे उत्तर दिलं ना मी. दादा, भाजपच्या प्रचारक, स्टार प्रचारक नवनीत राणांचे फोटो त्यांच्या बॅनरवर लागलेले, तरी जिल्हाध्यक्ष शांत आहे, भाजपा शांत आहे. आम्ही काही संभ्रम निर्माण केलेला नाही. ऐकून घ्या, तुमचे प्रश्न होऊन जाते. मी बोलतो ते मला बोलू द्या, आहे ना. तुम्हाला मी बोलतो ते मला बोलू द्या. हे बघा, मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगितलं की ज्या मित्रपक्षांनी त्यांना उमेदवारी दिली त्या संदर्भातला निर्णय एकनाथजी शिंदेंची जागा आहे ना ती, आम्ही एकनाथजी शिंदेंच्या शिवसेनेला दिली आहे. एकनाथजी शिंदे, अजितदादा आणि देवेंद्रजी मिळून त्या मित्रपक्षाच्या संदर्भातला निर्णय करतील. त्यासाठी आम्हाला काही काळ त्यांना आम्ही पण देऊ. दुसरा भाग आमचा जिथपर्यंत विषय आहे, आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही अडसूळांच्या पाठीशी आहोत, हे चित्र आम्ही कार्यकर्त्यांमध्ये उभं केलं. आमच्या कार्यकर्त्यांनी, तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे की आम्ही बुंदिलेंसोबत नाही, आम्ही मित्रपक्षासोबत आहोत. आता तुमचा हा प्रश्न स्वाभाविक आहे की त्याच्यावर जे फोटो आहेत तर ते फोटो त्यांनी लावायला नको, जसा जगदीश भाऊंनी काल फोटो लावला नरेंद्र मोदींचा, देवेंद्रजी फडणवीसांचा, तर आम्ही त्यांना म्हणू शकतो की तुम्ही लावू नका. ऐका, आम्ही तेवढ्या याच्यावर किती प्रेस घेतली, प्रेस दर्यापुरातही घेतली. अमरावतीतल्या प्रेसला आवाज मोठा होतो, दर्यापूरच्या प्रेसचा आवाज कमी होतो. तुम्ही सगळ्यांनी छापलेली आहे. परवा नाही, ज्यांनी प्रेस घेतली ते बुंदिलेच्या प्रचारात नाही, ते लोक अडसूळचं काम करतात. अभिजित अडसूळांना हा प्रश्न तुम्ही विचारा, तुम्हाला अभिजित अडसूळ नावांसहित सांगतील की भाजपचे तिथले मोजके पदाधिकारी, आम्हाला तेही माहिती आहे, आता त्यांच्या नावं मी घेणं उचित नाही, मोजके पदाधिकारी फक्त बुंदिलेंसोबत आहे, बाकी सर्व पदाधिकारी अडसूळांचं काम करतात. मी तुम्हाला सांगतो की हे त्या उमेदवाराच्या विवेकावर अवलंबून आहे. मी तुम्हाला तेच सांगतो आहे की तिथे बुंदिलेंनी भाजपच्या नेत्यांचे फोटो लावणं, इकडे जगदीश गुप्तांनी भाजपच्या नेत्यांचे फोटो, ऐकणं यार एक मिनटं भैया, इकडे जगदीश गुप्तांनी भाजपच्या नेत्यांचे फोटो लावणं आणि तिकडे तुषार भारती यांनी भाजपच्या नेत्यांचा फोटो लावणं हे अनैतिक आहे. त्यांनी हे करू नये, कारण की त्यांचं भाजपातून निष्कासन झालेलं आहे. आणि ते जर करणार असं, आता अटलजींचा फोटो आहे,
आता अटलजींचा फोटो, अटलजी दैवत झालेलं आहे सगळ्यांचं, पण मोदीजींचा, देवेंद्रजींचा फोटो लावून जर कोणी मत मागत असेल तर त्यांनी, तो अधिकृत भाजपचा उमेदवार नसेल तर त्याला तो नैतिक अधिकार नाही, ही स्पष्ट भूमिका भाजप म्हणून, मी भाजपचा राज्याचा प्रवक्ता म्हणून तुम्हाला सांगतोय ना की भाजपची स्पष्ट भूमिका. आपण ज्यावेळी आता अमरावतीमध्ये देवेंद्रजी येतील किंवा नितीनजी येतील, त्यांची पत्रकार परिषद जेव्हा होईल तेव्हा हा प्रश्न जरूर त्यांना तुम्ही विचारला पाहिजे आणि आम्हालाही त्या उत्तराची वाट आहे की आम्हाला का डावललं आहे. महायुतीच्या राजकारणामध्ये काही तडजोडी असतात, काही ॲडजस्टमेंट असतात, ज्या ठिकाणी गमतीचा भाग जाऊ द्या, पण हा प्रश्न सगळ्या कार्यकर्त्यांच्या देखील मनामध्ये आहे. पण अरे बाबा, त्यांचं उत्तर तर तुझे शैलेश भाऊ, सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. पण विषय असा आहे की ज्या ठिकाणी ज्यांचा आमदार निवडून आलेला आहे त्याला उमेदवारी द्यायची, हे धोरण महायुतीचं जागा वाटप करताना ठरलं. त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यात यश नाही आलं भाजपाला ती उमेदवारी आणण्यामध्ये. त्यामुळे आता जे पक्षाने निर्णय घेतला त्या पक्षाच्या निर्णयासोबत आम्ही आहोत ना, आम्ही काम करतो ना. आमची जर अडचण आली असते की नाही बा आम्ही कामं नाही करणार, आम्ही फुगून बसलो असतो, तर गोष्ट वेगळी. आम्ही काम करायला तयार आहोत ना, मग तो प्रश्नच कुठे राहिला. तरी आम्ही काम करायला तयार आहोत. फक्त मी तुम्हाला युतीतल्या मजबुरी सांगितल्या काय असतात की गटजोड करताना युतीमध्ये या पद्धतीचे निर्णय होत असतात, ते पक्षाला स्वीकारावे लागतात. जड अंतःकरणाने काही निर्णय स्वीकारावे लागतात, पण ते स्वीकारण्याची आमची तयारी आहे आणि आम्ही कामाला लागलो आहे. आम्ही जर नाराज बसलो राहिलो असतो तर आम्ही आज तुमच्या सगळ्यावर या पद्धतीने फेस तुम्हाला केलं नसतं, पण आम्ही कामाला लागलो. त्यामुळे आमच्या नाराजीचा प्रश्नच उरलेला नाही. आम्ही पक्षासोबत आहे. प्रत्येक सभेमध्ये मी स्वतः आहे, जयंतराव ढेणकर आहे, रवी भाऊ आहे, किरण भाऊ आहे, दिनेश भाऊ आहे, हे सगळे, प्रशांत देशपांडे आहेत. ऐका ना, आम्ही सगळेजण सगळ्या सभांमध्ये आहोत. सगळ्या सभांमध्ये आमचे भाषणं सुरू आहे. जर आमची अडचण त्यांना झाली असती तर त्यांनी आम्हाला देखील सांगितलं असतं की तुम्ही शांत बसा. अशी कुठलीही अडचण आम्हाला आम्ही तुमच्या माध्यमातून या अमरावतीतल्या लाखो मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे. आम्ही वेळ नाही वाया घालवत आहे, आम्ही फील्डवरच आहोत आणि आमचं काम तुमच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून तुम्हाला इथे निमंत्रित. तुमच्या नेत्यांच्या भोवती वारंवार फिरत होते, गयावया करत होते, विनवण्या करत होते की आम्हाला भाजपात घ्या. म्हणून त्यांना आम्ही भाजपात घेतलं आणि एकदा भाजपात घेतल्यानंतर आम्ही देखील त्यांच्या वाढदिवसाला गेलो होतो. आम्ही काही त्यांच्या वाढदिवसाला गेलो नाही का? आमचे नेते आले, आम्ही पण गेलो होतो. मी सुद्धा 2 वर्षापूर्वीच्या वाढदिवसामध्ये त्यांच्या मंचावरून ज्ञानेश्वर सभागृहामध्ये भाषण केलेलं आहे. त्याच्यामुळे पक्षामधून लोक जातात, पक्षामध्ये लोक येतात, हा इतिहास आहे. हे सगळ्या आमच्या पक्षाला लागून आहे, राजकारणामधला पायंडा आहे. त्याच्यामुळे ते प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य होते, विशेष निमंत्रित होते. त्यांच्या पोस्टरवर लिहिलेलं आहे, त्यांच्या लेटर हेडवर लिहिलेलं आहे. त्यांनी राजीनामा का दिला? त्यांनी त्यावर नाकारलं का? नाही, असं आहे की तुम्ही नाकारलं का नाही, मी होऊ शकत नाही असं बोलले, ते का स्वीकारलं, ते का मानलं? नाही, याच्यावरची प्रतिक्रिया मी कशाला देऊ? आम्ही आमची भूमिका जाहीर केली ना आता. असं आहे की नाही, मी आज त्यांच्यावर बोलायला आलेलोच नाही आहे. मी बोलल्या जाते सध्या शहरात अमरावती भाजपावर कुणीतरी अदृश्य शक्ती कमांड करून राहिली आणि भाजपा सरेंडर झाली आहे. तुला वाटतं का? बिलकुल वाटतं. असं काही बोललं आमच्या एक शेवटचं उत्तर देतो आणि तुमचे आभार मानतो. शेवटचं उत्तर देतो आणि आभार मानतो. रोज तर भेटतो. शेवटचं उत्तर देतो. भारतीय जनता पार्टीवर अमरावतीच्या भारतीय जनता पार्टीवर कमांड करणारे आमचे स्थानिक अदृश्य 2च नेते आहेत. एक आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आणि दुसरे आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस. त्यांचीच कमांड आमच्यावर आहे. आम्ही कोणाची कमांड बिमांड काही मानत नाही, आम्ही मानत नाही. योगी आदित्यनाथचा आणखी दुसरा दौरा असल्याची चर्चा आहे. अमरावतीत आता नितेश राणे, योगी असं म्हणजे आक्रमक चेहऱ्याची सभा होणार आहे का? होऊ शकते. अजून आता कसं आहे, सगळ्यांच्या सभा पाईपलाईनमध्ये आहे. आम्ही मागणी केली आहे की मोठ्या नेत्यांच्या सभा अमरावतीमध्ये व्हाव्या. आम्ही मोठ्या नेत्यांच्या सभा मागितलेल्या आहेत.